संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल बुधवार दिनांक 7 जुलै रोजी प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह शेकडो लाभार्थी व पदाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मनोज पाटील यांनी विविध प्रश्नांचा भडीमारच केला। डीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर देखील लाभार्थ्यांना खात्यावर पैसे जमा होत नसल्याने या डीबीटी पोर्टल संदर्भात योग्य ती माहिती लाभार्थ्यांना देण्यात यावी। याचप्रमाणे संजय गांधी श्रावण बाळ योजना ही अनेक वर्षांपासून सुरू असलेली योजना असून जेव्हा कुठला लाभार्थी त्यांच्या मंजूर नंबरसाठी तहसील कार्यालयात जातो तेव्हा त्या व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा डेटा हा त्या कार्यालयात उपलब्ध राहत नाही। लाभार्थी व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेव्हा अर्ज करतात आणि त्यानंतर त्यांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरण्यात येते तेव्हा त्या लाभार्थ्याचा डेटा संबंधित कार्यालयात उपलब्ध असणे गरजेचे आहे। गेल्या 8 ते 10 महिन्यापासून इथं लाभार्थी आहेत जे तहसील कार्यालयावर चक्रा मारत आहेत आणि जे अपंग बांधव आहेत, जे विधवा महिला आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना शासनाकडून अनुदान मिळतो पण काही छोट्या मोठ्या त्रुट्या काढून त्यांचं अनुदान थांबवण्यात आलेलं आहे। त्याकरिता आम्ही निषेधार्थ इथं एक आंदोलन छेडलेलं आहे। जो अधिकारी अतिशय वाह्यत इथं पद्धतीने वागतो त्याची आज अधिकाऱ्याची खुर्ची आम्ही इथं लटकून निषेध व्यक्त केलेला आहे। तहसीलदारांना आम्ही एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या 15 ते 20 दिवसात हे सर्व प्रकरण मार्गी लागलं नाही आणि या लोकांच्या खात्यात त्यांच्या अनुदानाचे पैसे आले नाही तर तहसीलदार साहेब तुमची खुर्ची आम्ही तुमच्या ऑफिससमोर लटकू हा प्रहारचा शब्द आहे।